अगदी बरोबर आहे. या सगळ्या प्रतिक्रिया आहेत या वाहतूक कोंडीतनं त्रासलेल्या लोकांच्या. आणि इथे बघतो हा रस्ता बंद केला. किती वाजेपर्यंत बंद राहील असं कार्यक्रम संपेपर्यंत. कार्यक्रम संपेपर्यंत? वाहतूक कोंडी खूप झाली आहे. काही चालू आहे प्रयत्न आमचा. इन्स्ट्रक्शन आलेत काही? चाल नाही, ट्रॅफिक काढायला चालू आहे ना, काम चालू आहे आमचं ट्रॅफिक काढायचं. 3-4 किलोमीटरची सगळी रांग आहे. प्रयत्न करत आहोत आम्ही ट्रॅफिक काढायचं. किती वेळ लागेल? मिसिंग लिंक सुरू झाल्यावर पूर्ववत हो पुरवत होईल ना, तात्काळ पुरवत होईल, काय अडचण नाही. तोपर्यंत असंच जावं लागेल कारण अनेकांच्या गाड्या बंद पडतात. हो चालू आहे आमचं HSP वाले, आम्ही स्वतःच प्रयत्न करत आहोत ट्रॅफिक बाजूला काढण्यासाठी. काय म्हणताय? काही पोलीस नाहीये. स्टार्टिंग टोल नाका, पहिला टोल नाका पास केलाय, तिथून आतापर्यंत येतोय. विचार करा, सगळ्या रस्त्यात बघा किती गाड्या गरम पडल्यात. उद्घाटन करावं आम्ही नाही म्हणत नाही. उद्घाटन एक लेन तर सोडून द्यायला पाहिजे ना कमीत कमी. हा, तुम्ही पत्रक काढले शासनाने की 12 ते 4 29 एप्रिल पासून ते 12 मे पर्यंत एकूण दुपारी 12 ते 4 फिरू नका म्हणून, आणि 12 वाजता तुम्ही आम्हाला उन्हात उभं करताय. माधवी, या त्रासलेल्या प्रवाशांच्या या प्रतिक्रिया आहेत. जे आदेश आहेत त्या आदेशाचं पालन पोलीस करतायत आणि प्रयत्न करतायत की वाहतूक पूर्ववत व्हावी. मात्र दुसरीकडे या सगळ्या लोकांचं असं म्हणणं आहे की मिसिंग लिंकच्या उद्घाटनाची वेळ चुकलेली आहे आणि जर अशा प्रकारची वाहतूक कोंडी होत असेल तर तातडीनं मिसिंग लिंक सुरू करून ही वाहतूक पूर्ववत करावी. कारण गाड्या बंद पडलेल्या आहेत, अनेक जण आपल्या कुटुंबासोबत निघालेले आहेत, अनेकांना इथे पाणी मिळत नाहीये. आणि ह्या अशी परिस्थिती आपण बघितलं 1-1.5-2 महिन्यापूर्वी झाली होती, जेव्हा एक ट्रक उलटला होता, केमिकलचा ट्रक उलटला होता. 32 तास ट्रॅफिक जाम झाली होती आणि त्याच्यानंतर मिसिंग लिंकचं उद्घाटन लवकरात लवकर व्हावं हा प्रश्न होता. आणि असं असताना आता जेव्हा अशा प्रकारची वाहतूक कोंडी होती, त्यांचं म्हणणं आहे की सलग सुट्ट्या होत्या तर मग आधीच उद्घाटन करायला हवं होतं, जेणेकरून हा त्रास झाला नसता. नक्कीच नियोजन चुकलं असं या सगळ्या प्रवाशांचं म्हणणं आहे. वेदांत, जसं या वाहतूक पोलिसांनी सांगितलेलं आहे की मिसिंग लिंकचं उद्घाटन झाल्यानंतरच आता ही वाहतूक पूर्ववत होईल किंवा ती लेन पूर्णपणे उघडण्यात येईल, प्रवाशांसाठी खुली करण्यात येईल. त्यामुळे आताची परिस्थिती पाहता अजून किती वेळ ही वाहतूक कोंडी कायम राहील असा अंदाज आहे तुझा? साधारणपणे 4 ते 5 तास लागतील. कारण मिसिंग लिंकचं उद्घाटन 1 वाजता होईल. त्याच्यानंतर हा सगळा कार्यक्रम 1-1.5 तासाचा कार्यक्रम आहे. म्हणजे साधारणपणे 2-2.5 पर्यंत हा कार्यक्रम होईल. आणि त्यानंतर ज्या काही VIP मुवमेंट्स आहेत, या VIP मुवमेंट्स पूर्ण गेल्यानंतरच मग ही मिसिंग लिंक जी वाहतूक आहे ती सुरू करण्यात येईल. आणि जेव्हा ही सुरू होईल साधारणपणे तिथे सुद्धा 1-2 तास लागतील. त्याच्यामुळे 5 तास 6 तास या सगळ्या वाहतूक कोंडी सुरळीत होण्यासाठी लागतील असं दिसतंय. मात्र त्रासलेले अनेक जण आपण बघतोय. अनेकांनी सगळ्यांनी खिडक्या उघडलेल्या आहेत. कुठे जाता एवढे जण? काय करणार, साताराला चाललो, बस नाहीये, साताराला चाललोय आम्ही. किती जण आहेत तुम्ही गाडी? 7 जण, छोटे लेकर पकडून 8. हो, बस नाही, काय नाही, सगळ्या गाड्या फेल झाल्या मध्ये. मिसिंग लिंक सुरू होते तोपर्यंत थांबताय? साहेब किती वेळ थांबायचं? मिसिंग लेन हे लोकांनी 2 दिवस अगोदर चालू केला पाहिजे होता ना. त्यांना माहिती आहे 1 मे सुट्टीचा टाइम आहे, 1 मेच्या अगोदर चालू केला पाहिजे. एवढ्या गरमीत आतमध्ये पैसा कमवायचा, पैसा कमवायचा आहे ना. एवढ्या गरमीत काय करणार, नाईलाज आहे. अडकून ना गावी तर जावं लागणार ना. लग्नाला झाले. हो, काय करणार आता, सुट्ट्या पडल्या लेकरांना. त्याच्यामुळे ही स्थिती, ही दृश्य आपण दाखवतोय. क्या हुआ है क्या? पता नहीं मिसिंग लिंक का उद्घाटन है अभी. तो ये मिसिंग के लिए परेशान कितना होता है आदमी लोग, वो तो सोचो. कहाँ से आए हो? हम लोग आए बम्बई से, बोरीवली कहाँ से. जा रहे हो? अभी जा रहा हूँ पुणे. त्याच्यामुळे सिनियर सिटीजन असतील, लहान मुलं असतील, हे सगळे या वाहतूक कोंडीतनं पुढे मार्गस्थ होत आहेत. आणि लवकरात लवकर मिसिंग लिंकचं उद्घाटन झालं तर ही वाहतूक कोंडी जी आहे ती पूर्ववत होईल, ही वाहतूक पूर्ववत होईल असं प्रत्येकाला वाटतंय. मात्र याला काही तास लागतील, या दृश्यांहून, या परिस्थितीहून दिसतंय. नक्कीच वेदांत, जसं तू सांगतोस की अगदी लहान मुलं असतील की अगदी वयस्कर व्यक्ती असतील, या सगळ्यांनाच याचा मोठा फटका सहन करावा लागतोय, मोठा त्रास सहन करावा लागतोय. वेदांत, या संदर्भात तुझ्याकडून आणखी काही अपडेट जाणून घेणारच आहोत. मात्र आता नाझीम मुल्लाकडून आपल्याला जाणून घ्यायचे, नाझीम मुल्ला ज्या ठिकाणी आहे तिथे नेमकी वाहतुकीची काय स्थिती आहे? पुणे मुंबई द्रुतगती महामार्गावरच्या अमृतांजन पुलावरती मी आता आहे आणि इथून आपण आजच्या या वाहतूक कोंडीची सगळी दृश्य जी आहे ती टॉप व्ह्यू अँगलनं पाहू शकतो. जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत